नमस्कार, मी सुनीता रेसिपी या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांचे स्वागत। आज मी बनवणार आहे पीठ पेरून केलेली कोबीची भाजी। यासाठी लागणारे साहित्य: कोबी, डाळीचं पीठ, लसूण, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, हळद, मीठ, मोहरी, जिरे, तेल। आता आपण गॅस पेटवून घेऊ। पॅन ठेवला, पॅन गरम झाला, मी 2 चमचे तेल टाकते। आता मी मोहरी टाकते। मोहरी छानपैकी तडतडली की आपण जिरे टाकू। मोहरी आपली चांगली तडतडली आहे। आता जिरे टाकते। जिरे पण छानपैकी तडतडून घेऊ। जिरे बी तडतडायला लागले। आता मी लसूण टाकते। लसूण थोडेसे लालसर करून घ्यायचा। हे लसूण बऱ्यापैकी लाल करून घेते। हा लसूण आपला थोडासा लाल होत चाललाय। आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकते। कढीपत्त्याची फोडणी, कढीपत्ता आपला छानपैकी तडतडून झालाय। आता मी याच्यामध्ये 4-5 मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा जिरे हे याची भरड केली। ही छानपैकी परतून घेते। ही परतून झाल्यावर आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते। थोडीशी हळद टाकली। आता परत मी छान परतून घेते। हा आपला मसाला चांगला परतून झाला। आता मी कोबू टाकते। हा कोबू मी असा या पद्धतीने कापला। कोबू छानपैकी तेलात परतून घेते। आता कोबू चांगला आपला परतून घ्यायचा। आता कोबूमध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार। मीठ टाकल्यावर कोबूला थोडंसं पाणी सुटतं। आता ह्या मिठात आणि मसाल्यामध्ये मी हा कोबू छानपैकी परतून घेणार। हा कोबू आपला परतून झाला। आता मी गॅसवर झाकण ठेवते। हा कोबू आपण मंद गॅसवर शिजवून घ्यायचा पाणी सुटेपर्यंत। पहा, आता आपला कोबू शिजून झालेला आहे। याला छानपैकी पाणी सुटलंय। आता या कोबूमध्ये मी पीठ पेरणार। पीठ हे जेवढे लागेल तेवढे, फार तर फार हा 1-1.5 चमचा कोबूला पीठ लागते। मिक्स करते। ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे। आमच्या घरी ही वारंवार होणारी भाजी आहे। आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि मंद गॅसवर याला एक छानपैकी 5 मिनिटाची वाफ काढून घेते। छानपैकी आपली कोबूला वाफ आलेली आहे। आता मी अगदी 1 चमचाभर तेल टाकते, जेणेकरून ते आपण डाळीचं पीठ टाकलेले आहे ते छान परततं आणि सुटेबल होतं। छान थोडी कोथिंबीर टाकते। परत एकदा फिरवून घेते याला। ही भाजी आपण पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर बी खाऊ शकतो आणि नुसतं खायला पण छान लागते। आता आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे। ह्या पद्धतीने अशी भाजी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने आपली कोबीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला नक्कीच आवडेल ही भाजी। तुम्ही एकदा ट्राय करून बघा व माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा।